नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केटीएम कॉलेजच्या समाजशास्त्र विभागातर्फे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजशास्त्राच्या व्याख्या आणि अभ्यास विषय या ठिकाणी अभ्यासणार आहोत. डेफिनेशन अँड सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशियोलॉजी, समाजशास्त्राची व्याख्या. पहिली व्याख्या आहे LF वार्ड या विचारवंताची. तो असं म्हणतो की समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. सोशियोलॉजी ॲज अ सायन्स ऑफ सोसायटी. समाजाचे विज्ञान आहे म्हणजे काय? समाजातली महत्त्वाची संकल्पना म्हणजे समाज आहे आणि या समाजाविषयीचं हे एक सामान्य विज्ञान आहे. त्यामुळे समाजशास्त्र हे सोशियोलॉजी इज अ सायन्स ऑफ सोसायटी. दुसरी व्याख्या आहे गिंडीज या विचारवंताची. तो असं म्हणतो की समाजशास्त्र हे समाजाचे वैज्ञानिक अध्ययन आहे. सोशियोलॉजी इज द सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी. समाजशास्त्रामध्ये विविध प्रकारच्या वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला जातो आणि त्यांचा वापर केला जातो. निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण, ऐतिहासिक पद्धती, केस स्टडी पद्धती, अशा असंख्य पद्धती आहे. सर्वेक्षण पद्धती, या सर्व पद्धतींचा वापर करून समाजशास्त्रामध्ये नवीन नवीन तथ्यांची, नवीन सिद्धांतांची भर त्या ठिकाणी पडत असते आणि म्हणून समाजशास्त्र हे एक असं शास्त्र आहे की ते समाजाचं वैज्ञानिक अध्ययन आहे. त्यानंतर मॅकआयव्हर आणि पेज या विचारवंताच्या मते सामाजिक संबंध हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. द सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशियोलॉजी इज सोशल रिलेशनशिप. सामाजिक संबंध. समाजामध्ये वावरत असताना आपण विविध प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास नेहमी करत असतो किंवा समाजामध्ये हे सामाजिक संबंध आपण अनुभवतो. उदाहरणार्थ, आपण दुकानामध्ये काही खरेदी करायला गेलो तर त्यावेळेस आपल्याला ग्राहक म्हणून आपली त्या ठिकाणची भूमिका असते. ग्राहक आणि विक्रेता याच्यातील संबंध हे आर्थिक स्वरूपाचे आहेत. त्याचबरोबर कुटुंबातील पती, पत्नी, मुलं हे कौटुंबिक स्वरूपाचे संबंध आहे. त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की समाजामध्ये हे संबंध जे आहे त्यातून समाजशास्त्र विकसित झालेलं आहे. कारण या सामाजिक संबंधाशिवाय समाजशास्त्राचा अभ्यास विषय व्यक्त होऊ शकत नाही. सामाजिक संबंध हे फक्त आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय एवढेच नाही, तर या ठिकाणी विविध प्रकारच्या इंटरॅक्शन किंवा आंतरक्रिया ज्या आहेत त्यातून हे सामाजिक संबंध विकसित होतात, डेव्हलप होतात. म्हणून समाजशास्त्रामध्ये सामाजिक संबंधांच्या अभ्यासाला जास्त महत्त्व दिलं जातं. मॅकआयव्हर, पेज यांच्यामध्ये सामाजिक संबंध हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. त्यानंतर पुढच्या आपण काही व्याख्या बघणार आहोत. त्यामध्ये हॅरी जॉन्सन हा अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहे. याच्यामध्ये समाजशास्त्र हे सामाजिक समूहांचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. सोशियोलॉजी इज द सायन्स विच डील्स विथ सोशल ग्रुप्स. सामाजिक समूहांचा अभ्यास करणारे शास्त्र. समाजामध्ये वावरत असताना आपण विविध सामाजिक समूहांचे सदस्य असतो. कुटुंब हा एक समूह आहे, मित्रांचा गट हा समूह आहे, खेडगाव हा समूह आहे, शहर हा समूह आहे, राजकीय पक्ष, कामगार मंडळ, हे विविध प्रकारचे समूह आहे. आणि या समूहांची गरज आपल्याला कशासाठी असते? तर प्रामुख्याने आपल्या विविध प्रकारच्या गरजा या समूहामध्ये पूर्ण होत असतात. माणसाचं जीवन हे समूहामध्ये व्यतीत होत असतं, कारण कोणताही व्यक्ती एकटा राहू शकत नाही. म्हणून सामाजिक समूह किंवा सोशल ग्रुप्स याचा अभ्यास किंवा स्टडी हा समाजशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. हॅरी जॉन्सन याच्या मते सामाजिक समूहांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. पुढची व्याख्या आहे मॅक्स वेबर या जर्मन समाजशास्त्रज्ञाची. त्याच्यामध्ये सामाजिक क्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. सोशियोलॉजी इज अ सायन्स विच अटेम्प्ट द इंटरप्रेटिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ सोशल ॲक्शन. सामाजिक क्रिया ह्या विविध प्रकारच्या आहेत. समाजामध्ये वावरत असताना आपण विविध प्रकारच्या क्रिया करत असतो. सर्वच क्रियांना सामाजिक क्रिया असं म्हणता येत नाही. दोन सजीवांमध्ये किंवा दोन घटकांमध्ये, विशेषतः ते सजीव असतील तर त्यांच्यामध्ये सामाजिक क्रिया आपल्याला बघायला मिळतात. सामाजिक क्रियांचे विविध प्रकार त्यांनी स्पष्ट केलेले आहेत. तर्कसंगत क्रिया, अतर्कसंगत क्रिया, याचा पुढे अभ्यास विषयामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणून सामाजिक क्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र हे समाजशास्त्र आहे. एमिल डुर्खीम हा एक महत्त्वाचा आघाडीचा समाजशास्त्रज्ञ आहे. त्याच्यामध्ये सामाजिक तथ्यांचा अभ्यास करणारं शास्त्र
म्हणजे समाजशास्त्र. सोशियोलॉजी मीन्स अ स्टडी ऑफ सोशल फॅक्ट. आता सामाजिक तथ्य म्हणजे काय? माहिती. हा विविध प्रकारची जी माहिती आहे ती माहिती सायंटिफिक पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने त्या ठिकाणी संकलित केली जाते. त्या आधारे विविध प्रकारचे सिद्धांतांची मांडणी केली जाते आणि म्हणून सामाजिक तथ्यांचा अभ्यास जो आहे तो समाजशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे असं एमिल डर्कहीमला वाटतं. आणि म्हणून त्याने समाजशास्त्राची व्याख्या करताना सुद्धा असं म्हटलेलं आहे की सामाजिक तथ्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. यानंतर या व्याख्यानावरून आपल्याला विविध प्रकारचे मुद्दे जे आहे ते आपल्या समोरच्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. समाजशास्त्राचा अभ्यास विषय, सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशियोलॉजी. त्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? सामाजिक संस्थांचा अभ्यास केला जातो, सामाजिक क्रियांचा अभ्यास केला जातो, आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो, सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो, सामाजिक समूहांचा अभ्यास केला जातो आणि संपूर्ण समाजाचा, होल सोसायटी या सगळ्या घटकांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. आता आपण एक एक मुद्दा या ठिकाणी समाजशास्त्राचा अभ्यास विषय म्हणून अभ्यासणार आहोत. सामाजिक संस्था. सामाजिक संस्था म्हणजे काय? एक किंवा अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी निर्माण झालेले वर्तनबंध म्हणजे सामाजिक संस्था. किंवा किंग्सले डेव्हिस या विचारवंताच्या मते सामाजिक संस्था म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, एक किंवा अनेक गरजांसाठी किंवा पूर्ततेसाठी निर्माण झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला त्याने सामाजिक संस्था असं म्हटलेलं आहे. सामाजिक संस्था या विविध प्रकारच्या आहेत. कुटुंब संस्था, धर्म संस्था, विवाह संस्था, शासन संस्था या सगळ्या सामाजिक संस्था ज्या आहेत त्या मानवाच्या विविध प्रकारच्या गरजांची पूर्ती करत असतं आणि म्हणून सामाजिक संस्थांच्या अभ्यासाला समाजशास्त्रामध्ये विशेष महत्त्व दिलं गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. कारण या संस्थांचा आपल्या जीवनाशी अतिशय जवळचा संबंध आहे. उदाहरणार्थ कुटुंब संस्था. कुटुंब संस्थांमध्ये आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत हा सर्व कालावधी व्यतीत केला जातो. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कुटुंबामधून होतो. कुटुंबाचं कार्य सुद्धा प्रयोत्पादन, प्रजासंगोपन हे कार्य आहे. विवाह संस्था जी आहे, विवाह संस्थेचं काम सुद्धा काय आहे? स्त्री पुरुषांच्या संबंधांना मान्यता देणं. त्यानंतर शासन संस्था, समाजामध्ये शांतता सुव्यवस्था टिकवून ठेवणं, कायद्याचं राज्य निर्माण करणं हे शासन संस्थेचे कार्य आहे. त्याचबरोबर आपल्याला ज्या विविध संस्था आहेत त्यामध्ये धर्मसंस्था ही एक महत्त्वाची संस्था आहे. जगभरामध्ये धर्म आहे. धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे दिव्य शक्तीवरील श्रद्धा किंवा आध्यात्मिक शक्तीवरील श्रद्धा. या विविध प्रकारच्या व्याख्या आहेत. एडवर्ड बी टायलर असं म्हणतो की आध्यात्मिक शक्तीवरील श्रद्धा म्हणजे धर्म. आता धर्म हा समाजपरत्वे, देशपरत्वे वेगवेगळा आहे. जगभरामध्ये विविध प्रकारचे धर्म आहे. या धर्मांचा अभ्यास अर्थात धर्मसंस्थेचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर शासन संस्था झाली, राज्य संस्था झाली, त्यानंतर अर्थसंस्था. प्रत्येक माणसाला आपल्या उपजीविकेसाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या आंतरक्रिया कराव्या लागतात, कुठल्या ना कुठल्या प्रकारची कामधंदा करावे लागतात आणि म्हणून सामाजिक संस्थांमध्ये या महत्त्वाच्या संस्थेचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, तो म्हणजे अर्थसंस्था. उदाहरणार्थ शेती असेल, व्यापार असेल, उद्योगधंदे असतील, या सर्व प्रकारच्या सामाजिक संस्थांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. त्यामध्ये शैक्षणिक संस्था आहे. ही शैक्षणिक संस्था अध्ययनाचं काम करते. व्यक्तिमत्वाच्या विकासाचं एक महत्त्वाचं साधन म्हणून सामाजिक संस्था अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्यानंतर मॅक्स वेबरच्या मते सामाजिक क्रियांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. या सामाजिक क्रिया कुठल्या कुठल्या प्रकारच्या आहेत? सोशल ॲक्शन, यामध्ये लॉजिकल ॲक्शन, नॉन लॉजिकल ॲक्शन. आता लॉजिकल किंवा त्याला तर्कसंगत सामाजिक क्रिया असं म्हणतात. या तर्कसंगत सामाजिक क्रियांमध्ये महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तो म्हणजे कोणता? की विचारपूर्वक केलेली कोणत्याही प्रकारची क्रिया म्हणजे सामाजिक क्रिया आहे. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे की इंजिनियरने कागदावर आराखडा तयार करून व्यवस्थितपणे एखादा सुंदर असा पूल तयार केलेला असेल किंवा रस्ता तयार केला असेल किंवा एखादं बंगल्याचं काम केलेलं असेल तर याला लॉजिकल ॲक्शन असं म्हणतात. नॉन लॉजिकल ॲक्शन किंवा तर्कसंगत क्रिया किंवा तर्कविसंगत क्रिया म्हणजे काय? विचार न करता केलेली कोणत्याही प्रकारची क्रिया ही तर्कविसंगत क्रिया आहे. त्यानंतर या क्रिया ज्या आहेत या क्रियांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये का केला जातो? कारण विविध प्रकारच्या आंतरक्रिया, या आंतरक्रियातून विविध प्रकारचे सामाजिक संबंध जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. आंतरक्रिया म्हणजे काय? दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणारी चर्चा, वाद संवाद किंवा दोन व्यक्तींमध्ये होणारं भांडण असेल याला आंतरक्रिया असं म्हणतात. या आंतरक्रियांचे विविध प्रकार समाजशास्त्रामध्ये आपल्याला अभ्यासता येतात. विशेष म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे, तो म्हणजे काय? की स्पर्धा असेल, सहकार्य असेल, संघर्ष असेल, संमिलन असेल, अशा विविध प्रकारच्या आंतरक्रियांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये आपल्याला करावा लागतो. आता सहकार्य म्हणजे काय? एकमेकांमध्ये
सामंजस्याने होणारी देवाणघेवाण किंवा एकमेकांना मदत करणं म्हणजे सहकार्य. स्पर्धा म्हणजे एकच गोष्ट अनेकांना पाहिजे असेल, हवी असेल, तर तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, स्पर्धा असं म्हणतो. मैदानावरची स्पर्धा, जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी असणारी स्पर्धा, किंवा खेळामध्ये जास्तीत जास्त पदकं मिळवण्यासाठी असणारी स्पर्धा, या विविध प्रकारच्या स्पर्धांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. स्पर्धा ही एक प्रकारची आंतरक्रिया आहे. आता एकच गोष्ट असंख्य लोकांना पाहिजे असते, असंख्य लोकांना हवी आहे, त्यामुळे त्या प्रकारच्या आंतरक्रियांचा अभ्यास सुद्धा समाजशास्त्रामध्ये केला जातो. आता उदाहरणार्थ संघर्ष हा विनाशकारी आहे, संघर्ष हा फायदेकारक आहे, संघर्ष हा एक चांगली गोष्ट नाही, असं वेगवेगळ्या विचारवंतांचं मत आहे. आता काही विचारवंत असं म्हणतात की संघर्षातून फायदा होतो, कारण संघर्षामुळे शांतता निर्माण होते, कोणाचा तरी पराभव होतो, कोणीतरी हरतो आणि त्यातून शांतता निर्माण होते. पण संघर्ष ही विध्वंसकारी प्रक्रिया आहे. जीवितहानी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्यामधून निर्माण होतात. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे, समाजशास्त्रामध्ये या विविध प्रकारच्या आंतरक्रियांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. संमिलन आहे त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी समायोजन, संमिलन जे आहे ते साधलं जातं. आता विविध प्रकारच्या संस्कृत्या आहेत, विविध स्वभावाची लोक समाजामध्ये आहेत, त्यांच्याशी आपल्याला जमवून घेता आलं पाहिजे, ही एक महत्त्वाची आंतरक्रिया आहे. तर या आंतरक्रियांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर आपण पुढची व्याख्या बघणार आहोत, सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारं शास्त्र, सोशल रिलेशनशिप. आता हे सामाजिक संबंध वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता व्याख्या स्पष्ट करताना आपण मॅकायवर पेजची व्याख्या स्पष्ट करताना असं म्हटलं की सामाजिक संबंधांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. या सामाजिक संबंधामध्ये कुठल्या प्रकारचे सामाजिक संबंध आहे, तर शैक्षणिक संबंध आहे, आर्थिक संबंध आहे, राजकीय संबंध आहे, त्यानंतर कौटुंबिक संबंध आहे. विविध प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो, कारण ह्या सामाजिक संबंधाचं एक जाळं निर्माण झालेलं असतं. आपण कधी कधी व्यवहारामध्ये बोलताना असं म्हणतो की माझे त्या व्यक्तीशी संबंध चांगले आहे, माझे त्या व्यक्तीशी संबंध चांगले नाही, असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस त्या ठिकाणी संबंध हे या विविध प्रकारच्या आंतरक्रिया दर्शवतात, विविध प्रकारच्या क्रिया दर्शवतात. उदाहरणार्थ स्पर्धा आहे, संघर्ष आहे, समायोजन आहे, किंवा त्याला आपण असं म्हणतो की सहकार्ययुक्त प्रकारचे संबंध सुद्धा समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला ठिकाणी सांगता येईल की या सामाजिक संबंधातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास त्या ठिकाणी होत असतो, आणि म्हणून सामाजिक संबंधांच्या अभ्यासाला समाजशास्त्रामध्ये अतिशय जास्त महत्त्व दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून समाजशास्त्रज्ञ मॅकायवर पेज यांनी सामाजिक संबंधांच्या अभ्यासाला जास्त भर दिलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर हॅरी जॉन्सन या समाजशास्त्रज्ञाने सामाजिक समूहांचा अभ्यास याला महत्त्व दिलेले. समाजशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये सामाजिक समूहांचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला त्याने समाजशास्त्र असं म्हटलेलं आहे. आता समूह कसे तयार होतात, कमीत कमी 2 व्यक्तींची गरज समूहासाठी आहे. समूह हा अत्यंत आवश्यक आहे, कारण समूहामध्ये माणूस राहतो. समूह करून राहणं ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. समूह करून राहिल्यामुळे माणसाला असंख्य प्रकारच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करता आल्या. विशेषतः अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण, आरोग्य, मनोरंजन, शिक्षण, खेळ अशा विविध प्रकारच्या गरजा या समूहामधून निर्माण किंवा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून सामाजिक समूहांच्या अभ्यासाला समाजशास्त्रामध्ये विशेष महत्त्व त्या ठिकाणी दिले जातं. आता या समूहांची गरज आपल्याला गरजा पूर्ण होण्यासाठीच आहे का? कारण एकटा माणूस राहू शकत नाही, कारण माणसाची नॅचरल टेंडन्सी किंवा नैसर्गिक प्रवृत्ती अशी आहे की त्याला कोणीतरी जोडीदार आवश्यक असतो गप्पा मारण्यासाठी, बोलण्यासाठी. आणि म्हणून समूह हे नैसर्गिकरित्या निर्माण झालेले आहे. आणि हे समूह याची उदाहरणं सांगता येईल, कुटुंब आहे, मित्रांचा समूह आहे, खेडगाव आहे, शहर आहे, किंवा राजकीय पक्ष आहे, कामगार संघटना आहे, शाळा आहे, FYBA वर्ग आहे. अशा विविध प्रकारचे समूह जे आहेत त्यांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की समाजशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. मग तसं जर पाहिलं तर होल सोसायटीचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय सगळ्या प्रकारच्या संस्थांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. समग्र समाजाचा अभ्यास केला जातो. सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. सामाजिक समस्यांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. विविध प्रकारच्या सामाजिक समस्या ज्या आहेत त्या समस्या का निर्माण झाल्या, त्या समस्याच्या मुळाशी कुठल्या प्रकारची कारणं आहेत, त्या समस्या आपण का पूर्ण केल्या पाहिजे, किंवा
जर पूर्ण नाही झाल्या तर समाजाचं संतुलन जे आहे ते बिघडू शकतं. आणि म्हणून समाजशास्त्रामध्ये सामाजिक समस्यांचा अभ्यास केला जातो. समाजशास्त्रामध्ये सामाजिक परिवर्तनाचा अभ्यास केला जातो. आज असणारी परिस्थिती भविष्य काळात राहीलच असं नाही, किंवा भविष्य काळामध्ये असणारी परिस्थिती आज असेलच असं नाही. कालमानाने समाजामध्ये परिवर्तन हे होतच असतं. म्हणून सामाजिक परिवर्तनाचाही अभ्यास जो आहे, स्टडी ऑफ सोशल चेंज, हाही महत्त्वाचा मुद्दा समाजशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. म्हणून समाजशास्त्रामध्ये संपूर्ण समाजाचा अभ्यास जो आहे तो केला जातो. थोडक्यात समाजशास्त्राच्या अभ्यास विषयामध्ये सामाजिक संस्थांचा अभ्यास केला जातो, सामाजिक क्रियांचा अभ्यास केला जातो, सामाजिक आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो, सामाजिक संबंधांचा अभ्यास केला जातो, सामाजिक समूहांचा अभ्यास केला जातो, आणि समग्र समाजाचा, संपूर्ण सोसायटीचा समग्र अभ्यास जो आहे तो समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे आतापर्यंत आपण समाजशास्त्राच्या विविध विचारवंतांच्या व्याख्या बघितल्या, आणि त्या व्याख्यांवरून समाजशास्त्राचा अभ्यास विषय किंवा सब्जेक्ट मॅटर जो आहे तो आपण अभ्यासलेला आहे. अशा प्रकारे आपण आज समाजशास्त्राच्या व्याख्या आणि समाजशास्त्राचा अभ्यास विषय अभ्यासलेला आहे. थँक्यू.